आहे. आपल्याही वाघोली परमभूमीमध्ये देवसंतांच्या सर्व यादव बाबा अशा महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने, वैकुंठाचे रोहिदास महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि वयोवृद्ध ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण सूर्यवर महाराज केसवट महाराजांच्या मार्गदर्शनाखाली विशेष करून सर्वत्र गुणीजन बैगनवडी महाराज आहेत. आमचे आदरणीय मतकर महाराज बद्रेश्वर वारकरी शिक्षण संस्था चालवतात. त्या कष्टाचं रूप आपल्या या विद्यार्थी बांधवाच्या रूपाने दिसतं. असं आहे की न जाणू यांच्यामध्ये कोण उद्याचा ज्ञानेश्वर असेल, कोण तुकाराम महाराज असेल, कोण स्वामी विवेकानंद असेल, आपण काय सांगू शकतो. आपलं कर्तव्य की अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. सर्व महाराज मंडळी अशा या सांप्रदायिक उपक्रमातून हे मोठं कष्टाचं काम नाही. हे आपलं नुसते कीर्तन प्रवचन केलेले बरे, जायचं सुंदर आदर सत्कार होतो, पाहुणचार होतो, हे लय मुलं समज म्हणजे खूप कठीण आहे. एक आजारी पडला तर एक उठला तर एक रडला तर एक खायचा बंद झाला तर खूप पण चालला. म्हणजे अशा या सर्व समूहाने हा कार्यक्रम होतोय. माता भगिनी आहेत, आपण सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ मंडळी आहात. हा जो कालावधी आहे प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाचा, काल चैत्र शुद्ध प्रतिपदा झाला आणि तेपासून राम जन्मोत्सवाला नवरात्राला प्रारंभ झाला. आपल्याकडे सप्ताह होतात. उत्तरेमध्ये रामाचं नवरात्र म्हणतात, तसं देवीचं नवरात्र आहे, तसं आहे रामाचं नवरात्र. आणि म्हणून हनुमंतरायांच्या समोर सेवा आहे. आता ज्यांच्या समोर सेवा आहे, ज्यांच्या समोर आपण कीर्तन करतोय, त्यांना काय आवडतं याचा तर विचार करावा लागेल. सर्व मंडळीला माहित आहे हनुमंतरायांना काय आवडतं. हनुमंतरायांना नामसंकीर्तन आवडतं. आणि अर्थात ते नामसंकीर्तन कोणाचं? कृष्णाचं नाही तर रामाचं. आता राम आणि कृष्ण एकच आहे, पण रामाचं आपण ती गोष्ट ऐकली असेल. हनुमंतराय बलराम दादाच्या बागेमध्ये आली. काहीतरी बागेची नासधूस झाली. त्या बगीचा करणाऱ्या माळ्याने जाऊन बातमी सांगितली बलराम दादाकडे, बाबा कोण माकड आलंय आणि त्याचा बंदोबस्त करा. आता बातमी गेली. बलराम काहीतरी कामात होते, त्याने भगवान कृष्णाला सांगितलं आपल्या बगीच्यामध्ये कोणतरी ते माकड आलाय म्हणे, ऐकत नाही, बंदोबस्त करायला कोण असेल. भगवान कृष्णाजवळ गरुड महाराज होते. गरुड भगवान कृष्णाला ज्यांचं वाहन आहे, भगवान कृष्णाचे वाहून नेतात. आता त्यांची काय शक्ती, काय ताकद आहे. गरुडावर बसून माझा काय वारी आला. जेव्हा सांगितलं हे गरुडा जा रे, आपल्या बलरामनाथाची बाग आहे ना बगीचा, वरती वानर आले, त्या माळ्याचा सांगावा आलाय, जा तेवढा त्याचा बंदोबस्त कर. काय झालं, गरुडाला अपमान वाटला. माझी शक्ती केवढी, माझी ताकद केवढी, मी केवढा पैलवान, आणि मला काय सांगितलं का बारके बरोबर कुस्ती केली, महाराष्ट्र हिंद केसरी. आणि त्याला काय सांगितलं, रेवड्या चेवड्या ज्या कुस्त्या असतात ना खेळायची बरोबर, तू काय म्हणतो ते कळतं की नाही तुम्हाला. आता चाली म्हणतात, बरोबर कोणी चाल असते का नाही, समजले ते जर चाल असेल तर बरोबर मला म्हणतात काय करावं, देवाने काम सांगितलं काय ते म्हणा माकड. मग एखाद्या दुसऱ्याच्या प्रशाला पाठवायचं, मला पाठवत एवढा मी त्या ठिकाणी सोडू वादन करणार.
मला काय सांगितलं कणिक म्हण. एवढा मी लाखो लोकांचा रुचकर स्वयंपाक करणारा आणि माझ्या हातात वेळ दिली आणि एवढी बटाटी चिरून दिली. त्याच्या पात्रतेप्रमाणे लायकीप्रमाणे काम सांगावं की नाही? लायकीप्रमाणे काम सांगावं की नाही? मग जाऊ दे, देवाने काम सांगितले. तिथे गेले. हनुमंतांचं चाललं होतं, हे झाड ते झाड, या झाडाची फांदी तोड, ते झाडाचं नारळ तोड. हे गेले करू, हे माकडा तुला काही कळतं की नाही? बाग कोणाची काय अशी काय याची वाटली काय, मोकळून दिली काय, वगैरे वगैरे काय असेल ती गाव खात्याची बाग आहे काही. अरे बलराम दादाची बाग आहे, बलराम दादाची. कुशाल नासाडी करतो, तुला काय अक्कल वगैरे येतपर्यंत. हनुमंतराय म्हणतात, मी इतक्या दिवस दशरथी राम ऐकत होता, बलराम कुठून आला? माझ्या रामापेक्षा बलराम आहे काय? माझ्या रामापेक्षा कोणी मोठं आहे काय? हनुमंतराय त्याला काय केलं, न ऐकण्याचं सोन केलं. ते गरुडाला म्हणतात जरा नाही काय काय मात्र मसाला बोलायला लागलं. पचन शक्ती कमी झाली की ते असं करतात. ऐकूया ना म्हणे, जरा जवळ येऊन बोल. मग तर गरुडाला आणखीनच राहिला. माकड ते माकड बैरवी म्हणे. आणि चांगलं त्या ठिकाणी जवळ, अरे ही बाग बलराम दादाची, बलराम दादाची नाही का? म्हाताऱ्या मसाला जरा असं बोलावं लागतं ना, ही बाग बलराम दादाची आहे. हनुमंतराय म्हणतात, जरा आणखी जवळ जरा आरसाने आता खाली जरा चांगलं आणखीन जवळ घेतलं. आणि हनुमंतरायांनी एक आता कसं असतं, कोणाचा ठोका आहे त्याच्यावर अवलंबून म्हणे. मृदंग बजवतात ना, मृदंग बाबा ठोका खाल्ला कोणी. हे मृदंग बजवायचं सोपं नाही. असे हात असे असे सरपट होतात. हे ज्वारी काढून काढून जसे हात सरपट व्हायचे ना, तसं मृदंगाचा हात येईल. आणि तो जर हात टोला पडला ना, कुकच केलं पाहिजे. असं तो बलराम दादाचं जेव्हा हनुमंतरायांचा ठेका एकदम जे उडदम झालं, ते भगवान कृष्णाच्या पायाजवळच काय निंदन असे. बरोबर गरुड महाराज कुठे जाऊन पडले, भगवान कृष्णाच्या पायाजवळ एकदम पडले. चक्कर आली, अशी अशी पाणी वगैरे आणलं, वार वगैरे घातलं, शुद्धीवर आले. अरे गरुडा काय भानगडी, तासाला बसायले. तेवढे देवा मी कुठे कुठं रे, मी तू कुठं गेला होता म्हणे? बागेच्या मध्ये. एकदा आला कसा म्हणे? मी तर कसा आलो तर काय सांगायचं म्हटले, एका ठोक्यात आलो. डिझेल नाही लागलं, गाडी नाही पकडवलं, एका ठोक्यात इथं आलो. विचारलं काय भानगड झाली, कस काय? अरे काय तुम्ही मला पाठवलं त्या माकडाकडे, त्या माकडे मी ठोका ठेवून दिला. विनाकारण कसं आणलं? विनाकारण नाही आणलं म्हणे. मग तू काहीतरी खोड केली? मी काहीच खोड नाही केली. तुम्ही मला सांगितलं होतं बलरामदादाची बाग आहे, त्याला समजून सांग, बंदोबस्त कर त्याचा. काही नाही, त्याने म्हणे बाहेरचं सोन केलं, हाताखाली घेतलं. आणि मी त्याला म्हणलो बलरामदादाची बाग आहे. हा म्हणजे मग इथं चुकलो तुझं. मला हे सांगायचंय, हनुमंतरायांना फक्त रामप्रभूची कीर्ती आवडते, दुसरं नाही. रामाचंच वर्णन करायचं, दुसरं वर्णन केलं तर मग तिथं गरुडा ठेका दिला तर कीर्तन करायला द्यायला. एक ठोका दिला तर अख्ख्या गावामध्ये जाऊन पडत. आपलं आम्ही आपलं घाबरलो भिलो बाबा. त्यापेक्षा आपलं रामाचं वर्णन केलेलं बरं, म्हणजे हनुमान
खुश होते. बरं एक नाही दोन आहेत. एका मंत्रा ठोका दिला तर भगवान कृष्णाच्या पायावर. आता पुढे सांगावं लागलं सर्वच. काय झालं? भगवान कृष्ण म्हणजे अरे तू चुकला. हनुमंतराची निष्ठा तुला माहिती आहे का? रामरत्न म्हणून घ्या. ते दुसरं रत्न मानत नाही. तुला माहिती का बाबा? अरे सीतामाई नवरत्नाचा हार दिला. हनुमंतरायन दातांमध्ये घालून तर एक एक रत्न फोडून टाकलं. सीता म्हणाले मागं अरे पृथ्वी मोलाचं एक एक रत्न ते नवरत्न हार तुला दिला तो कशाला फोडून टाकतो रत्न. मला त्याने सरळ सांगितले बाकी रत्न आम्हाला मान्य नाही, माहिती नाही. रामरत्न म्हणून घ्या. माझा राम त्याच्यामध्ये आहे काही पाहतोय म्हणे. राम नाही मला त्या रत्नाचं करायचं काय? आमचा वारकरी असा आहे. आता वारकरी जो असेल ना वारकरी, माझं म्हणणं पण उद्देश नाही, पण वारकरी असेल ना त्याला एकदा तुळशीपेक्षा श्रेष्ठ दुसरं सोनं नाही. वारकरी जो आहे ना त्याला तुळशीपेक्षा श्रेष्ठ